राज्यात जिल्हा परिषदांच्या निकालानंतर राजकीय चित्र स्पष्ट झालंय। बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे। मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण होऊ शकतो। कुठे त्रिशंकू अशी स्थिती निर्माण झाली आहे ते पाहूयात या रिपोर्टमधून। राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड जल्लोष केला। आता जल्लोषानंतर सगळ्यांना कोणत्या जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याचे वेध लागले। सुरुवातीला जाणून घेऊया कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं 51 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं। सोलापुरात भाजपनं 38 जागांसह एकहाती सत्ता मिळवली आहे। सिंधुदुर्गात भाजपनं 27 जागांसह वर्चस्व मिळवलंय। रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेनं 41 जागांसह सत्तेचा मार्ग खुला केलाय। पण अशा काही जिल्हा परिषदा आहेत जिथं महायुतीला एकत्र येऊनच सत्ता मिळवावी लागेल। त्यात रायगडमध्ये भाजप शिवसेना एकूण 38 जागांसह सत्ता मिळवू शकतात। साताऱ्यात महायुतीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित जागांचा आकडा तब्बल 62 वर पोहोचतोय। त्यामुळे साताऱ्यात महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालंय। कोल्हापुरातही महायुतीतील तिन्ही पक्षांकडे 41 जागा असल्यानं त्यांची सत्ता येणार असल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित 43 जागा असल्यानं महायुतीचा झेंडा फडकणार आहे। परभणीत महायुतीचा एकत्रित आकडा 44 असल्यानं त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झालाय। धाराशिवमध्येही महायुतीचा आकडा 40 असल्यानं तिथंही महायुती सत्तेत असणार आहे। भाजपला सत्तेसाठी सदस्य कमी पडत आहेत। तिथे ज्या पक्षाला त्यांना सत्तेबाहेर ठेवणं आवश्यक वाटतं, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये तिथं जो पक्ष प्रबळ आहे पण तो सत्तेवर येऊ शकत नाही, आणि तो सत्तेवर आला सोबत तर सोबत घेतल्यामुळे नुकसान होतं असं वाटेल तिथं भलत्याच युत्या होतील। बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये महायुती सत्तेचं समीकरण जुळवण्यात यशस्वी होणार असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। मात्र सांगलीत तिढा निर्माण झालाय। सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा आहेत। तिथं बहुमताचा आकडा 31 आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्या। ठाकरेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झालाय। त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा एकत्रित 30 हा आकडा बहुमतापर्यंत पोहोचत नाही। तर भाजपच्या 16, शिंदेंच्या शिवसेनेच्या 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 6 जागा म्हणजे महायुतीचा एकत्रित आकडाही 29 पर्यंत पोहोचतोय। परिणामी इथं 2 विजयी उमेदवार महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात। जिल्हा परिषदामध्ये राज्यातल्या या 12 जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या। त्यामध्ये जिथं एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही तिथे ते पक्ष इतर कोणाशीही युती करायला मोकळे झाले आहेत। लातूर जिल्हा परिषदेत सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार आहे। 59 जागा असल्यानं लातूरात बहुमताचा आकडा 30 इतका आहे। काँग्रेसनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 जागा जिंकली आहे। त्यामुळे मवियाचा आकडा 25 पर्यंत पोहोचतोय। तर भाजपनं 18, शिंदेंच्या शिवसेनेनं 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 12 जागा जिंकून एकत्रितपणे 31 जागांचा आकडा गाठलाय। त्यामुळे लातूरमध्येही महायुती सत्तेच्या जवळ जाताना दिसतेय। एकंदरीत 11 जिल्हा परिषदा महायुतीच्या ताब्यात जाणार आहेत। तर सांगलीत तिढा कसा संपुष्टात येतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।